कळवा खारेगाव परिसरातील विकास आराखडा कदापि होऊ देणार नाही, जितेंद्र आव्हाड. कळवा खारेगाव परिसरातील विकास आराखड्याविरोधात माजी मंत्री आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. त्यांनी या आराखड्यामुळे स्थानिकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे आणि याविरोधात मोठ्या जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. विकास आराखड्यामुळे खारेगावातील सुमारे 500 इमारती उद्ध्वस्त होतील आणि 10,000 घरे उद्ध्वस्त होऊन 40,000 लोक रस्त्यावर येतील. माणसं जगली तर विकासाचा उपयोग होईल, माणसेच राहिली नाही तर हा विकास कोणासाठी, हा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. खारेगावमधील 100 ते 200 वर्ष जुनी घरं आणि गावठाण उद्ध्वस्त होणार आहे. खारेगाव हे ऐतिहासिक गाव आहे, ते उद्ध्वस्त करून अमेरिकन मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले. आव्हाड यांनी आरोप केला आहे की विशिष्ट हेतूने आणि उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून हा DP प्लॅन तयार करण्यात आला आहे. महानगरपालिकेने अनधिकृत इमारतींवर कारवाई न करता सरळसोट रस्ते आणि घरे उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला आहे. आव्हाड यांनी कळवा खारेगावातील नागरिकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ते करताय विकास हा लोकांसाठी असतो, लोकांना बेघर करून विकास करायचा नसतो. सगळ्या दुकानांच्या लाईन उद्ध्वस्त होणार, सगळे धंदे कुठे जाणार? डेव्हलपमेंट ॲट द कॉस्ट ऑफ ह्युमन बिईंग्ज इज नॉट टॉलरेबल. हे बिलकुल आम्ही खपून घेणार नाही. आता हे आज टीव्हीवर जाईल, लोक पेटून उठतील. एक साधी इथली जानकीनगर झोपडपट्टी तोडणार होते तर 5,000 माणसं रस्त्यावर आली. इथे 40 आणि 50,000 माणसांचा तुम्ही गेम वाजवतात. कशासाठी? का? त्रिमूर्ती, साईबाबा नगर ह्याच्या आतमधनं तुम्हाला DP प्लॅन हवेत कशाला? त्याच्या मागचं कोण आहे? तुम्हाला कोणाला मोठं करायचंय? म्हणजे तो महाराष्ट्राचाच मालक झाला असता आता थोडासा, पण तरी काय भरोसा नाही. त्यांचं सगळ्यांचे चांगले संबंध असतात, त्याच्यामुळे मध्ये सेफ आहेत का कोणी? हे खेतो सेफ आहे. त्यार्थी कुठलं तरी कमी पण होत असणार. चौघाला जागा इथेच आहे. म्हणजे हे महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं 2020ला त्यांचं ठरलं होतं. पहिल्यांदा पक्ष फोडले, निवडणूक आयोगाला मॅनेज केलं, निवडणूक आयोगाने निर्णय उलटे सुलटे दिले, जे कधीही स्वातंत्र्यानंतर झालं नव्हतं. पक्षाला मोकळं सोडून दिलं, निशाण्या मोकळ्या सोडून दिल्या. सुप्रीम कोर्टाची काही फार योग्य भूमिका होती असं आमचं मत नाही आणि माझं तर अजिबात नाही, कारण का मी स्वतः तिथे सुप्रीम कोर्टात हजर असेल. देशाच्या राजकारणात इतके पक्ष फोडून जेव्हा संपूर्ण लोकशाही पायदळीत उडवली जाते तेव्हा सुप्रीम कोर्टाने ठरवायला पाहिजे होतं की पुढच्या महिन्याभरात आम्ही ही सुनावणी आटोपती देणार. 2.5 वर्ष झाली अजून सुनावणी नाही. आणि सगळे म्हणतात सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध बोलायचं नाही. का बोलायचं नाही? आम्ही रस्त्यावर लढतो आहोत, आम्ही रस्त्यावरची परिस्थिती जाणतो आहोत. आमचा पक्ष कुणी घेऊन जातो हे कायदेशीर आहे, सगळेजण सांगतात. सुप्रीम कोर्ट बघायला तयार नाही. ते पिक्चरमध्ये डायलॉग होता ना, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. कोणीतरी आवाज उठवायलाच पाहिजे ना. आता सगळ्यांनीच गप्प बसलं तर अन्याय किती दिवस आणि का सहन करायचे? त्याच्यापेक्षा राजकारण सोडून देऊ. अशाच पद्धतीने जर मशीन मॅनेज होणार असतील, माणसं मॅनेज होणार असतील तर मग राजकारणात राहायचं कशाला? आणि दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना मी अनेक दिवस सांगत होतो, EVM बोला, EVM बद्दल बोला, EVM बद्दल बोला, आणि मी त्यांना सांगायचो की तुम्हाला ते 2 छोटी राज्य हातात देतील आणि एक मोठं काढून घेतील. लोकसभेच्या आधी झालेल्या 2 निवडणुकांमध्ये छोटी राज्य त्यांनी इंडिया अलायन्सला दिली आणि तिथे लोकसभा काढून दिली.
इथे त्यांनी झारखंड काढून घेतलं, म्हणजे आम्हाला दिलं, महाराष्ट्र त्यांच्याकडे घेतलं. म्हणजे सकाळच्या 11 वाजेस्तोवर आम्ही दोघे एक 37 एक 38 होतो. पुढच्या अर्धा तासात आम्ही आलो 50 वर आणि ते गेले 200 वर. अच्छा, पोस्टल बॅलेट हे माइंडसेट दाखवतं की बाबा साधारण काय आहे माइंडसेट. महाराष्ट्राच्या पोस्टल बॅलेटमध्ये सगळीकडेच आम्ही पुढे आहोत. आणि मी हारलेला उमेदवार बोलत नाही आहे, मी जिंकलेला उमेदवार बोलतोय. त्यांनी माझ्या इथेही करण्याचा प्रयत्न केला, मी त्याच्यावर फार बोलणार नाही. त्यांना जिथनं मतं मिळणार नाहीत अशी अपेक्षा होती, तिथे त्यांनी ते मॅनेज केलं. जिथे त्यांना मतं मिळतील अशी अपेक्षा होती, तिथे केलं नाही आणि तिथेच गेले डबे. पण जर प्रत्येक ठिकाणी हेच होणार असेल तर भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधान काय घेऊन नाचायचं? विरोधी पक्षाला जर असं निस्तानबद्ध करणार असेल तर देशातली लोकशाही ही संपुष्टात येईल. आणि ही डेमोक्रेसी किंवा ही जे काय पॉलिटिकल हे आहे हे सगळं रशियाच्या पुतिनच्या मार्गाने चाललं आहे. हा देश रशिया होईल आणि नवीन एक पुतिन जन्माला येईल. नाही, माझं एक साधं तुम्हाला सवाल आहे. माझं मत मी टाकले, हा, मला समजायला नको माझं मत गेलं कुठे. मला बाकी जाऊ द्या, ईव्हीएम टीव्हीएम काही असू दे, माझं मत मी टाकलं, ती प्रिंट आली, ती प्रिंट गेली कुठे तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणलं ते माझं मत आहे, मला तुम्ही कसं काय अंधारात ठेवू शकता? कुठल्या नियमाने तुम्ही मी वोटर आहे. जेव्हा मी कम्युनिस्ट पार्टीला मतदान करतो तेव्हा मला समजलं पाहिजे की माझं वोट कुठे कम्युनिस्ट पार्टीला पडलंय. तिथं अंधविकोषण दिलंय, टाकलंय, दिसतंय, गेलं कुठे माहित नाही. हा माझा पर्सनल राईट आहे. ईव्हीएम टीव्हीएम देश दुनिया जाऊ द्या खड्ड्यात. एक वैयक्तिक माणूस म्हणून मला कळलं पाहिजे ना माझं मत कुठे आहे. आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं की नाही फार वेळ वाया जातो, काउंटिंग मध्ये फार वेळ वाया जातो. अरे अशी कुठली मोठी कामं असतात हो तुम्हाला? अमेरिकेसारख्या देशामध्ये 3-3, 4-4 दिवस काउंटिंग चालतं. अमेरिकेमध्ये मला निवडणूक आठवत नाही की कोणाची होती, पण